पुण्यातील बोबदेव घाट अत्याचार प्रकरणात आता मुख्य आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। सूरज उर्फ बापू गोसावी पोलिसांच्या ताब्यात आहे। अकलूज मधून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। तर पुण्यातील बोबदेव घाटात 3 ऑक्टोबर 2024 ला खरं तर 21 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती आणि त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पुण्यातील बोबदेव घाट प्रकरणातील मुख्य आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे। नक्कीच मेघना, खरं तर हा जो आरोपी आहे गेल्या 7 ते 8 महिन्यापासून वालचंद नगर आणि अकलूज परिसरामध्ये राहत होता आणि याची सगळी माहिती आता पोलिसांनी समोर आणलेली आहे। सूरज गोसावी हा जो आरोपी आहे तो बोबदेव घाटातील जी 21 वर्षीय तरुणी 3 ऑक्टोबरला आपल्या मित्रासमेत फिरायला गेली होती, त्यावेळेस या तिन्ही आरोपींनी या तरुणीवरती लैंगिक अत्याचार सामूहिक केले होते। त्यानंतर शहरामध्ये मोठी खळबळ उडाली होती। या 2 आरोपींना पुणे शहर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केलेली आहे, परंतु हा तिसरा जो आरोपी आहे गोसावी हा मात्र अनेक महिने फरार होता। पोलीस खरं तर हा मृत्युमुखी पडला का असा संशय देखील व्यक्त करत होते, परंतु या गोसावीला मात्र काही वेळापूर्वी वालचंद नगर जे पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस दल आहे या वालचंद नगर पोलिसांनी अकलूज मधून ताब्यात घेतलेला आहे। याला आता पुण्याच्या दिशेने घेऊन जे आहेत ते पोलीस येत आहेत, परंतु आपण यात महत्वाची जर माहिती या ठिकाणी आपण घेतली तर यामधील जो मुख्य आरोपी आहे सूरज गोसावी हा वेषांतर करून वेगवेगळ्या भागामध्ये बिगवन, वालचंद नगर आणि परिसरामध्ये राहत होता। या सगळ्या सामूहिक लैंगिक अत्याचारामध्ये सूरज गोसावीनच या तरुणीला तिचे हातपाय बांधले होते, त्याच्या मित्राला मारहाण केली होती। त्यानंतर या तिन्ही नराधमानं या 21 वर्षीय तरुणीवरती लैंगिक अत्याचार केले होते। खरं तर अत्यंत संतापजनक हा सगळा प्रकार जो आहे तो पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या बोबदेव घाटामध्ये घडला होता आणि यानंतर पुणे पोलिसांनी या 2 आरोपीला अटक केली होती। आता वालचंद नगर पोलिसांनी या मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। मेघना, निश्चित धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।